आपण सेट केलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये 24 तासातले 12 तास माझे झोपण्यात जातात. 12 तासामध्ये मी कर्म करणार, म्हणजे आपल्या उपजीविकेचा असेल, कुटुंबाचा असेल, आपल्या नातेवाईकांचा असेल. मी अध्यात्माला जर अर्धा तास देऊ शकत नाही त्या 12 तासातला, मग माझ्यावर वाईट वेळ आल्यानंतर मी का आशा करावी स्वामींनी मला वाचवावं? मी का आशा करावी सांगा? कारण टेक अँड गिव्ह पॉलिसी. जेव्हा तुम्हाला चांगले दिवस होते तेव्हा तुम्हाला केंद्राकडे फिरकावंच वाटलं नाही, कारण तेव्हा तुम्हाला वाटायचं माझं सगळं चांगलं आहे. आणि आता सगळ्यात म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल, एक इंस्टाग्राम बरेच जण वापरतात, फेसबुक, तर रीलला इतकं घाबरून सोडलेलं आहे मागच्या महिन्यामध्ये. 29 मार्च नंतर सगळे ग्रह बदलणार आहे, एका राशीत 5 ग्रह येणार आहे, सगळ्यांचं एकदम खराब होणार आहे. मग तिथून पुढे काहींनी मंदिरात जायला सुरुवात केली, हनुमान मंदिर, शनी मारुती मंदिर. मग काही केंद्रात यायला लागले, काही गणपतीच्या मंदिरात जायला लागले. कारण आपण ऐकतो तर फक्त सोशल मीडियाचा ऐकतो, आपण आपल्या आजूबाजूच्या रक्ताच्या माणसांचं ऐकत नाही, जवळच्या माणसांचं